हॅलो फ्रेंड्स, आपण इयत्ता 12वी इंग्लिश विषयाची क्वेश्चन बँक सोडवत आहोत आणि या व्हिडिओ सिरीज मधील हे आहे 8वे लेक्चर. विद्यार्थ्यांनो, आता आपण नॉवेल सेक्शनवर आधारित प्रश्न सोडवत आहोत आणि नॉवेल सेक्शन मधील आहे हा दुसरा व्हिडिओ टू सर विथ लव. हा व्हिडिओ सुद्धा विद्यार्थ्यांनो अतिशय सुबक व सुंदर बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओमध्ये टू द पॉइंट एक्सप्लेन केलेले आहे, कुठलीही अनावश्यक माहिती दिलेली नाही. परीक्षा डोळ्यासमोर ठेवूनच हा व्हिडिओ मी बनविलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक करा व पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांनो, टू सर विथ लव हा व्हिडिओ मराठीतून माझ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. हा लेसन तुम्ही संपूर्ण तिथे बघू शकतात. तर सुरू करूया. विद्यार्थ्यांनो, आता आपण क्वेश्चन नंबर 1 बघूया. तर क्वेश्चन काय आहे? हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल हायलाइट्स द कंडक्ट ऑफ ब्रेथवेट्स क्लास, जस्टिफाय इन 50 वर्ड्स. तर प्रश्न असा आहे की ब्रेथवेटच्या विद्यार्थ्यांनी हाफ इयरली काउन्सिल मीटिंग कशा प्रकारे कंडक्ट केली. आता ब्रेथवेटच्या वर्गातील सर्व मुलांनी काय काय प्रेझेंट केलं हे या प्रश्नाच्या उत्तरात अपेक्षित आहे. तर आता आपण ते बघूया. तर Braithwaite's class representative speaks knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learned about different people, their culture, customs and the importance of international and interracial cooperation. आता त्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय काय सादर केलं ते यावर आता लिहायचं आहे. तर मिस जोसेफ clarifies that common theme for this program is interdependency of mankind. त्यानंतर पॉटरने काय सांगितलं? पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ. त्यानंतर मिस पेग अँड जॅक्सन स्पीक्स ऑन जिओग्राफी, भूगोलावर ते बोलले. त्यानंतर मिस डेअर अँड फर्नमॅन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी, शरीरशास्त्रावर ते बोलले. त्यानंतर फर्नमॅन टेलिंग द शो बाय एक्झिबिटिंग अ मॉडेल ऑफ अ ह्युमन स्केलेटन. त्यानंतर त्याच्या वर्गातील मिस डॉड हिने काय सांगितलं? तर मिस डॉड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री अँड जोसेफ ऑन अ डोमेस्टिक सायन्स. आणि सर्वात शेवटी डेनहॅम. तर डेनहॅम क्रिएट्स अ स्टर बाय स्पीकिंग ऑन द पीटी सब्जेक्ट अँड गेम सब्जेक्ट, कंप्लेनिंग दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस. त्याला असं म्हणायचं पीटी विषय हा निरर्थक होता असं त्याला इथे म्हणायचं होतं. विद्यार्थ्यांनो, आता बघूया क्वेश्चन 2. तर क्वेश्चन 2 मध्ये काय विचारला आहे प्रश्न? इन द क्वेश्चनिंग सेशन डेनहॅम वॉज एक्सप्रेसिंग फ्यू स्टुडंट्स फिलिंग, इलिस्ट्रेट इन 50 वर्ड्स. तर विद्यार्थ्यांनो, जवळजवळ 94 वर्ड्स मध्ये आपण या उत्तर लिहिलेलं आहे. तर बघूया तुम्हाला आन्सर मध्ये काय लिहायचं आहे ते. Denham severely criticized the general pattern of PT and games, emphasizing the serious limitation of a space obtaining and the effect of that limitation on their games activity. डेनहॅमला असं म्हणायचं आहे की शाळेमध्ये कमी जागेमध्ये पीटी आणि गेम ह्या विषयाला लिमिटेशन्स आहेत. त्यासाठी खेळासाठी मोठं मैदान गरजेचं आहे असं त्याला म्हणायचं आहे. ही कंप्लेन दॅट द पीटी वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस अँड द रूटीन मोनोटॉनस. ही कुड सी नो ॲडव्हान्टेज इन डुईंग इट. अ जॉली गुड गेम वॉज बेटर असं त्याला म्हणायचं होतं की दुसरा एखादा खेळ चांगला होऊ शकतो पीटी ऐवजी. ॲपरंटली ही वॉज व्हॉइसिंग द ओपिनियन ऑफ ऑल अदर बॉईज फॉर दे चिअर्ड हिम लाऊडली. आणि जसं काय तो सर्व मुलांचंच ओपिनियन त्यातनं सांगत होता, त्यामुळे मुलांनी त्याला हर्षनाद करून प्रतिसाद दिला. ऑल्सो इन क्वेश्चन आन्सर सेशन विच इज हेल्ड ॲट लास्ट. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा क्वेश्चन आन्सर सेशन होता तेव्हाही डेनहॅमने हा मुद्दा उचलून धरला. अँड डेनहॅम हॅज क्रिटिसाइज द स्कूल पीटी शेड्यूल. ॲज पर हिम पीटी वन्स इन अ वीक इज अ वेस्ट ऑफ टाइम. तो काय म्हणतो की पीटी आठवड्यातून एकदा म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. त्याला असं वाटतं की ह्या एक्सरसाइज रोज घेतल्या तरच फायदा होतो. विद्यार्थ्यांनो, आता पुढील प्रश्नाकडे वळूया. मिस फिलिप्स इफेक्टिव्हली हँडल द क्वेश्चनिंग सेशन, गिव्ह सपोर्टिंग डिटेल इन 50 वर्ड्स. तर आता त्याचा आन्सर कसं लिहायचंय ते बघूया. मी इथे जवळजवळ 169 वर्ड्स वापरून एक्सप्लेन केलं आहे. तर
मिस फिलिप्स डील्ड विथ क्वेश्चन पुट टू हर विथ कॅन्ड्यूर अँड ऑथॉरिटी, म्हणजे प्रांजळपणे आणि अधिकारवाणीने तिने उत्तर दिले. अँड वुड ऑफन इंटरवन स्किलफुली टू असिस्ट वन ऑफ अदर्स विदाउट कॉझिंग एम्बरेसमेंट. दुसऱ्या शिक्षकांना विचारलेल्या प्रश्नांचीही तिने स्वतःहून कुठलाही पेच न आणता उत्तरं दिली होती. आता डेनहॅम हा तेथील विद्यार्थी, तो काय म्हणतो, डेनहॅम इन्सिस्टेड दॅट पीटी एक्सरसाइजेस वेअर ओनली ॲडव्हान्टेजियस इफ प्रॅक्टिस डेली अँड फॉर मोर सस्टेन पिरियड्स एल्स इट वॉज अ वेस्ट ऑफ टाइम, असं डेनहॅम म्हणतो की पीटी एक्सरसाइज ही डेली करायला पाहिजे तरच ती फायदेशीर होते. त्यावर मिस फिलिप्सने काय उत्तर दिले ते बघूया. शी टुक्स द रेन्स, तिने त्याला लगाम घातला. आणि पुढे ती काय म्हणाली बघा. She said PT and games had been carefully considered and fitted into the teaching timetable so that each student received maximum benefit from it. आणि पुढे ती असेही म्हणते की द स्कूल कॅनॉट सॅटिस्फाय एव्हरी स्टुडंट रिक्वायरमेंट्स. आता या प्रश्नाच्या उत्तराने डेनहॅमचं काही समाधान नाही झालं. ही इज नॉट सॅटिस्फाईड. मग डेनहॅम काय म्हणतो, allow PT class for those who needs it and should not be mandatory for every student. तो काय म्हणतो, पीटी क्लासची ज्यांना गरज आहे त्यांनाच द्या, ज्यांना कंपल्सरी कोणालाही करू नका. आता हा प्रश्न तिच्यासाठी पोजर म्हणजे अवघड आणि नाजूक प्रश्न होता. त्यावर मिस फिलिप्स काय उत्तर देते बघा. ती स्मार्ट रिप्लाय करते. शी सेड दिस इज अ फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल एक्सरसाइज. द होल टाइम टेबल इन द स्कूल इज मीन टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर अँड डुईंग व्हॉट यू आर टोल्ड इन स्पाइट ऑफ नॉट लाइकिंग इट इज अ पार्ट ऑफ दिस ट्रेनिंग, असं ती त्याला सांगते. आणि पुअर डेनहॅम गेट्स कम्प्लिटली आउटविटेड बाय धिस आन्सर. आउटविटेड म्हणजे बुद्धिस्ट चातुर्याने एखाद्यावर मात करतात, तसं मिस फिलिप्सने डेनहॅमवर पूर्णपणे मात केलेली होती. विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 4. राईट अ शॉर्ट नोट ऑन द इव्हेंट विच टुक्स प्लेस ऑन 15th November इन ग्रीनस्लेड स्कूल इन 50 वर्ड्स. तर आता विद्यार्थ्यांनो, त्या स्कूलमधील झालेला इव्हेंट 15 नोव्हेंबरचा कशा प्रकारे झाला त्याच्यावर एक शॉर्ट नोट लिहायची आहे. तर आन्सर कसं लिहायचं बघा. सुरुवातीला काय होतं, ॲट द आउटसेट मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर ॲड्रेसेस द मीटिंग विथ अ लेंथी बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन. One after another, each class gives a brief report on their progress through their chosen representatives on what they have been studying in each subject so far. Braithwaite's class has given a very good presentation and stole the show. आणि ब्रेथवेटच्या वर्गाने खूप चांगलं प्रेझेंटेशन देऊन हा शो जिंकला. After report reading, a panel of teachers chosen for each class to answer any question regarding the report submitted by the class. आणि जवळजवळ लेट मॉर्निंग म्हणजे साधारणतः दुपारच्या सुरुवातीला म्हणजे 12 वाजेच्या दरम्यान द हेडमास्टर वेंट ऑन टू द स्टेज अँड क्लोज द प्रोसिडिंग्स एक्सप्रेसिंग हिज प्राईड इन ऑल द चिल्ड्रन अँड हिज डीप ॲप्रिशिएशन ऑफ देअर एफर्ट्स. आता पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 5. द एक्स्ट्रॅक्ट प्रेझेंट्स द नरेटर ॲज अ सायलंट ऑब्झर्वर ऑफ द इव्हेंट एक्सप्लेन इन 50 वर्ड्स. तर आता एक्स्ट्रॅक्ट मध्ये असे काही वाक्य असं काही आहे का ज्यामुळे नरेटर हा फक्त सायलंट ऑब्झर्वर म्हणून आहे, कारण ब्रेथवेटने ह्या इव्हेंटमध्ये कुठल्याही प्रकारचा भाग घेतलेला नव्हता. तर आता आपण त्याचं उत्तर कसं लिहायचं ते बघूया. द नरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट इन द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतार्यामध्ये दॅट प्रूव्ज ही इज अ सायलेंट ऑब्झर्वर फॉर द हाफ इयरली स्टुडंट काउन्सिल्स मीट अँड नॉट अ पार्ट ऑफ एनी इव्हेंट. His narration throughout the event gives a very detailed information about each and every event, right? At the start of council meet, he silently observed how his students Denham and Miss Joseph moving through their college years and ensuring students' readiness for this event. He also describes the way Miss Joseph and Denham sat on the stage, one on each side of the Mr. Florian. म्हणजे त्या मुख्याध्यापकांच्या दोघं बाजूला बसले त्याचंही चित्रण त्याने केलेलं होतं. This statement shows that the narrator is a silent observer of the event. He also assessed students' presentation quality between junior and senior students and gave the reason for it. He explains in detail about the Furman's presentation who had used skeleton to show his concept. And lastly, he explained the arguments held between the Denham and Miss Phillips.
Nowhere in the story Braithwaite shown as a part of the school event. That is why we can say him as a silent observer. Question number 6. Analyzing the change in the student's behavior in the presentation is the central theme. Explain in again 50 words. तर विद्यार्थ्यांना परत एकदा मी डिटेल्ड आन्सर दिलेला आहे की ब्रेथवेटच्या विद्यार्थ्यांचं बिहेवियर कसं चेंज झालं प्रेझेंटेशन दरम्यान त्यावर थोडीशी माहिती तुम्हाला लिहायची आहे. तर आपण आन्सर कसं लिहायचं ते बघूया. ब्रेथवेट वेन जॉईन द स्कूल ही कन्सिडर ही स्टुडंट डिसरिस्पेक्टफुल म्हणजे उद्धट, इल मॅनर्ड म्हणजे असभ्य आणि मिस्चिवस म्हणजे खोडकर होते. द स्टुडंट्स इन्क्लुडिंग गर्ल स्टुडंट हॅरॅस हिम फ्रॉम डे वन, स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, युजिंग फाऊल लँग्वेज अँड बुलिंग हिम अ ग्रेट एक्सटेंट. त्याला फार त्रास द्यायचे, शिकवूनही देत नव्हते. He finds that students belong to a background that is not suitable for learning and their overall development and progress. He notices that the students are in no mood to change their attitude and behavior. Braithwaite, with his novel and creative ideas, innovative technique and understanding the student psychology, ultimately wins their hearts in no time. मग तो त्यांच्याशी अतिशय चांगल्या प्रकारे वागून त्यांची मनं जिंकून घेतो. त्यानंतर काय होतं, हाफ इयरली त्यांचा रिपोर्ट सादर करायचा असतो. तर तेव्हा काय होतं बघा, सुरुवातीला त्याला त्रास देणारी मुलं नंतर किती चांगली होतात हे यातनं दाखवलं आहे. ड्युरिंग हाफ इयरली रिपोर्ट प्रेझेंटेशन देअर वॉज अ ट्रेमंडस इम्प्रूव्हमेंट इन स्टुडंट्स नॉलेज अँड देअर कंडक्ट. Braithwaite felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. तो जेव्हा सुरुवातीला भाषणामध्ये ॲड्रेस करत असतो तेव्हा तो मिस हा शब्द वापरतो आणि त्यामुळे लेखकाला खूप बरं वाटतं. ही फेल्ट शुअर दॅट दिस वुड इन इटसेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन टू एम ॲट अ सॉर्ट ऑफ बॅज ऑफ यंग ॲडल्टहुड. बॅच म्हणजे पदक. आता विद्यार्थ्यांनो क्वेश्चन नंबर 7 आपण बघूया. डेनहॅम अँड मिस जोसेफ प्लेड अ की रोल इन द प्रेझेंटेशन ऑफ द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ अ स्टुडंट काउन्सिल्स. इलिस्ट्रेट इन 50 वर्ड्स. मी जवळजवळ 65 वर्डच्या माध्यमातून इथं आन्सर देण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघूया. ब्रेथवेट्स क्लास ॲक्टिव्हिटीज व्हेरी वेल प्रिपेअर्ड. All tasks were allocated and fitted into a neat program in a very professional way. डेनहॅम आणि मिस जोसेफने खूप प्रोफेशनल वेने हा प्रोग्राम रेडी केलेला होता. देअर वेर व्हिस्पर्ड कॉन्फरन्सेस विथ मेंबर्स ऑफ अदर क्लासेस द वे इट इज अरेंज्ड. Miss Joseph and Denham, who seemed to be an important official for the occasion, moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his or her part. Miss Joseph and Denham, both student of Braithwaite's class, preside म्हणजे अध्यक्षस्थानी होते over their meeting. पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 8. The senior student presented their class report more confidently than junior student. Give the reason in 50 words. की सिनियर स्टुडंटने त्यांचं प्रेझेंटेशन ज्युनियर स्टुडंटपेक्षा खूप चांगलं दिलं, यावर तुम्हाला रिझन द्यायचे आहे. तर आन्सर बघा कसं लिहायचं. द सिनियर स्टुडंट्स प्रेझेंटेड देअर क्लास रिपोर्ट मोर कॉन्फिडेंटली दॅन द ज्युनियर स्टुडंट बिकॉज ऑफ द फॉलोइंग रिझन. Junior students were mainly 12-year-old students who had joined the school in previous summer. Most of the junior students were shy, लाजाळू होते, and rather frightened at standing up before the entire school. These students had been newly introduced to the difficulties of seeking information for themselves, so their report was rather short, whereas senior students definitely had a good ability to express themselves in front of audience. Question number 9. Funman was innovative and dramatic in his presentation. Discuss in brief in 50 words. आता फनमॅनने कशा इनोव्हेटिव्ह आणि ड्रामॅटिक पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन दिलं बघूया. फनमॅन ॲज युजल हॅड अ ट्रम्प कार्ड अप हिज स्लीव्स. त्याच्याकडे एक ट्रम्प कार्ड असं होतं. वेन कॉल्ड, जेव्हा त्याला स्टेजवर बोलावण्यात आलं, ही ब्रिंग्स अ हँगिंग ह्युमन स्केलेटोन ऑन द स्टेज. When this arrangement had been set up there,
setup, there was a skeleton hanging from a hook screwed into the top of its skull, gently revolving at the end of the cord. तो जो मानवी सांगाडा तिथं तो घेऊन आला होता तो टांगलेल्या त्या दोऱ्याभोवती फिरू लागला. This looked like a comic relief and school students started laughing uproariously. आणि यामुळे मुलांना एक कॉमिक रिलीफ मिळाला आणि ते जोरजोरात हसू लागले, त्यामुळे तिथे हशा पिकला. यावरनं काय प्रूव्ह होतं? दिस प्रूव्ह फर्मॅन इज ड्रॅमॅटिक इन हिज प्रेझेंटेशन. आता इनोव्हेटिव्ह कसा होता ते बघूया. ही कामली टोल्ड दिस इज अ फिमेल स्केलेटन अँड दिस फॅक्ट कुड बी इझिली प्रूव्ड. तो सांगतो की हे एका महिलेचा सांगाडा आहे आणि ते इझिली प्रूव्ह पण झालं असतं. देन ही आस्क्ड स्टुडंट्स, कुड यू गिव्ह ॲश्युरन्स वेदर इट इज अ चायनीज ऑर फ्रेंच ऑर अ जर्मन ऑर अ ग्रीक ऑर अ ब्राऊन ऑर व्हाईट ऑर अ मिक्सचर ऑफ बोथ. आणि त्यानंतर तोच मुलांना प्रश्न विचारतो की हा जो सांगाडा आहे तो चायनीज आहे का, फ्रेंच आहे, जर्मन आहे, ग्रीक आहे, असं तो त्यांना विचारतो. आणि शेवटी काय कन्क्लुजन निघतं? फायनली क्लास हॅड कन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम, द ट्रिमिंग्स माइट बी डिफरंट बट द फाउंडेशन वेअर ऑल लेड आउट अकॉर्डिंग टू द सेम ब्लू प्रिंट. की सर्व मानवजात ही एकच आहे. बाहेरून तुम्ही कसाही गणवेश कसेही दिसत असेल तरी आतून सर्वांची ब्लूप्रिंट सेमच आहे. अँड दिस प्रूव्स फर्मॅन इज इनोव्हेटिव्ह इन हिज प्रेझेंटेशन. आता विद्यार्थ्यांनो शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 10. द स्टेज हॅज अ ग्रेट इम्पॅक्ट ऑन द प्रेझेंटेशन ऑफ द स्टुडंट, जस्टिफाय द स्टेटमेंट इन 50 वर्ड्स. की मुलांना स्टेज हे प्रेझेंटेशन करण्याकरता खूप महत्वाचं आहे यावर माहिती लिहायची आहे. तर आन्सर बघा कसं लिहायचं. प्रेझेंटेशन स्किल्स अँड पब्लिक स्पीकिंग स्किल आर व्हेरी युजफुल इन मेनी ॲस्पेक्ट ऑफ युअर वर्क अँड लाईफ. So students have a very good opportunity to develop their skill in school itself. Students get opportunity to express their thought about any subject and through this they can develop their क्रिटिकल थिंकिंग स्किल. स्टेज डेअरिंगमुळं तुम्हाला तुमचे थॉट डेव्हलप करण्यास आणि क्रिटिकल थिंकिंग स्किल डेव्हलप करण्यास मदत करते. The stage helps students to speak confidently in front of an audience. They can overcome the feeling of fear and anxiety. खूप जणांना होतं ना स्टेजवर गेल्यावर काय बोलायचं आहे तेच ते विसरून जातात. पण पब्लिक स्पीकिंग प्रेझेंटेशन स्किलमुळे त्यावर मात करण्यास मदत होती आणि हे शाळेतच केलं पाहिजे विद्यार्थ्यांनो. एकदा तुम्ही वर्क लाईफमध्ये घुसल्यानंतर तुम्हाला फार कमी चान्सेस मिळतात. स्टेज प्रेझेंटेशन सपोर्ट फॉर स्टुडंट्स सेल्फ डेव्हलपमेंट अँड सोशल इंटरॅक्शन्स. विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे ह्या 10ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायची आहे.